सन्माननीय सदस्य मीरजी कोटेचा। अध्यक्ष महोदय, आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी माझं मत मांडण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी, मुंबई एक जागतिक शहर आहे। साधारणपणे आता मुंबईची जनसंख्या जवळपास 2 कोटीला पोहोचली। अध्यक्ष महोदय, मुंबईकरांना जर मुंबईमध्ये एक साधा 2 बेडरूमचा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर 2 ते 3 कोटी रुपये लागतात। अध्यक्ष महोदय, पण आज मुंबईत पाण्याची मोठी टंचाई आहे, मोठी समस्या आहे। मुंबईला दररोज 4463 MLD पाण्याची गरज आहे मुंबईकरांसाठी, पण पुरवठा हे मात्र 3975 MLD प्रति दिवस आहे। थोडक्यात अध्यक्ष महोदय, 500 मिलियन लिटर्स पर डे हे पाणी पुरवठाचा शॉर्टफॉल आज आहे। अध्यक्ष महोदय, एक सर्वे झाला होता आणि त्याप्रमाणे 2040 पर्यंत मुंबईला दररोज 6900 MLD पाण्याची गरज पडणार आहे। अध्यक्ष महोदय, आज सन्माननीय विधानसभा सदस्य सुनील प्रभूंनी पण या पाण्याचा विषय मांडला आणि हेही सांगितलं की मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेची प्रॉब्लेम निर्माण होतील कारण पाणी नाहीये। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे त्यांना आपल्या मार्फत, गेल्या 25 वर्षापासून महानगरपालिकेत सत्ता ते भोगवतायत। मुंबईकरांना 24/7 पाणी आम्ही देऊ अशा स्वप्न उद्धव ठाकरेजींनी दाखवलं होतं। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेजींनी 24/7 मुंबईकरांना पाणी देण्यासाठी कन्सल्टंट अपॉइंट केला आणि त्यांना 300 कोटी रुपये दिले आणि 300 कोटी रुपये हे मुंबईकरांचे घामाचे पैसे खर्च केल्यानंतर उत्पन्न काय? 0। अध्यक्ष महोदय, आज मुंबईकरांना पाण्याची मोठी समस्या आहे। गेल्या काही महिन्याआधीच अध्यक्षाच्या दालन्यात या विषयावरती ही चर्चा झाली होती, पण अध्यक्ष महोदय, जनतेला कळालंय की यांनी जनतेची फक्त 25 वर्ष फसवणूक केली आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनतेने एवढा मोठा कौल महायुतीला दिलेला आहे। आणि म्हणून आपल्या मार्फत आपले मुख्यमंत्री लाडके देवाभाऊंना मी मुंबईकरांच्या वतीने निवेदन करतो की आज मुंबईकरांना पाण्यासाठी 2040 पर्यंत आपल्याला जे 6900 MLD पाणी दररोज लागणार आहे त्यासाठी नियोजन करावं लागेल। अध्यक्ष महोदय, आणि देवाभाऊ सारखे विजनरी लीडर हे नक्कीच हे करू शकतात आणि म्हणून मी प्रार्थना करतो लवकरात लवकर याचं नियोजन व्हावा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी असताना एक मात्र नवीन प्रकल्प गारगाईचा होता, तेही त्यांनी बंद केला होता। अध्यक्ष महोदय, त्याला रद्द केला होता आणि आज एकही नवीन प्रकल्प सध्या महानगरपालिका राबवत नाही। जर चुकून एखादा वर्षी पाऊस कमी पडला तर निश्चितच मुंबईमध्ये अराजकता होणार आणि म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की नवीन धरणाचा नियोजन त्यांनी करावा आणि येणाऱ्या भविष्यात मुंबईत पाण्याची टंचाई होणार नाही याची काळजी आणि नियोजन त्यांनी करावा। अध्यक्ष महोदय, मुंबईच्या पूर्व उपनगरेमध्ये
तीन कचरा भूमी होती, मुलुंड, विक्रोळी आणि मानखुर्द. अध्यक्ष महोदय, मुलुंड आणि मानखुर्दची कचरा भूमी हे बंद झालेली आहे आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की पूर्ण मुंबईचा कचरा हे विक्रोळी कांजूर विभागात येतो. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे, तिकडचे राहणारे मुंबईकर हे मनुष्य नाहीये का? रोज त्यांना या कचरा भूमीमुळे त्रास आहे, रोग आहे, वास आहे, धूर आहे, श्वास घेता येत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की आता मुंबईचा कचरा हे मुंबईचा बाहेर एखादी जागा घेऊन तिकडेच नवीन कचरा भूमी करावी आणि मुंबईचे पूर्व उपनगरेमध्ये राहणारे भांडुपकर, विक्रोळीकर, कांजूरमार्गचे रहिवासी यांना या कचरा भूमीवरनं मुक्त करावा. अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघात मुलुंड इकडे 24 हेक्टर भूखंडवरती कचरा भूमी होती. 1 ऑक्टोबर 2018 ही कचरा भूमी बंद करण्यात आली आणि 731 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला. 6 वर्षात हे विल्हेवाट व्हायला पाहिजे होती अध्यक्ष महोदय, पण दुर्दैवाने आज 50% ही काम त्याचा झालेला नाहीये. माझी आपल्या मार्फत ही मागणी आहे की टाइम बाउंड या कचरा भूमीची विल्हेवाट आता व्हायला पाहिजे आणि एकदा ही भूमी कचरामुक्त झाली की या 24 हेक्टर भूमीवरती मी राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊकडे मागणी करतो की त्या 24 हेक्टर भूमीवरती गोल्फ कोर्स उभारण्यात यावं. अध्यक्ष महोदय, आमचा मुलुंड इकडे वन विभाग पण लागतो आणि जवळपास 1950 गोरगरीब यांचा घर हे संजय गांधी नॅशनल पार्कच्या भूमीमध्ये आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे की वन विभागाची जमीन हे मोकळी करण्यात यावी, पण सध्या शासनाकडे या 1950 गरिबांचा घराचा काहीच नियोजन नाहीये. माझी मागणी आहे की मुलुंड पूर्वेमध्ये 7400 घरांचा पीएपीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्या 7400 अध्यक्ष महोदय, मी माझ्या पक्षाकडनं पहिला बोलतोय. 40 मिनिट आता ते बोललेत, अजून तुम्ही मला 4 मिनिटात घंटी मारता, ते योग्य नाही. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, या गोरगरिबांसाठी 1950 घरांचा नियोजन हे मुलुंड पूर्वेमधील जो पीएपीचा प्रकल्प आहे तेथे मुख्यमंत्र्यांनी करावा, ही माझी प्रार्थना आहे. गोरगरीब मुलुंडकरांना मुलुंडमध्येच पुनर्विकास त्यांचा व्हावा, त्यांना पुनर्विकसित मुलुंडमध्येच करावं आणि त्यांना त्यांचे हक्काचे घर हे मुलुंडमध्येच द्यावे, ही माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या मुख्यमंत्र्यांनी बरेच वेळा सांगितलंय की त्यांचा जो मुंबईसाठी विजन आहे, जो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना डेव्हलप करायचं आहे, ते अशा करायचं आहे की मुंबईच्या कोणत्याही भागाला तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर 1 तासापेक्षा कमी वेळात ते प्रवास झालं पाहिजे. मेट्रोचा जाळ तर 2-3 वर्षात कार्यान्वित होणारच आहे. आज मुंबईचा एका बाजूला अटल सेतू आहे तर एका बाजूला कोस्टल रोड आहे.
पण अध्यक्ष महोदय, मुंबईचे पूर्व उपनगरेसाठी जो ईस्टर्न फ्रीवे आहे तो देवनारलाच संपतो आणि देवनार वरून साधारणपणे मुलुंड जिकडे मुंबई संपते तिकडे पोहोचायचं असेल तर 1 तासाचा प्रवास असतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी मागणी आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की मुलुंडवरनं देवनार पर्यंत ईस्टर्न फ्रीवेला जोडणारा एक एलिव्हेटेड कॉरिडॉर चा नियोजन करावा, जेणेकरून पूर्व उपनगरेमध्ये राहणारे मुंबईकरांनाही ट्रॅफिकच्या कोंडीमधनं मुक्ती भेटणार. अध्यक्ष महोदय, एक खूप महत्वाचा प्रकल्प गोरेगाव मुलुंड लिंक रोड हे चालू आहे. आता हल्लीच 2 महिन्याआधी महानगरपालिकाचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत मी GMLRचा मुलुंडचा भागात एक जॉईंट व्हिजिट लावली होती. अध्यक्ष महोदय, डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर महाडे तिकडे आले होते आणि मी त्यांचा निदर्शनास आणून दिलं की काय काय निकृष्ट दर्जाचे काम तिकडे चाललेत. अध्यक्ष महोदय, त्यांनी खूप सकारात्मक धोरण घेतलं आणि त्यांच्या इंजिनियर्सला त्यांनी काही निर्देश दिले. अध्यक्ष महोदय, दुर्दैव आहे 2 महिने झाले या प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक कॉन्ट्रॅक्टरचा प्रेमापोटी काहीच कारवाई करत नाही. मोजून 15 दिवसाआधी याच GMLR वरती एकही स्ट्रीट लाईट चालू नाही. अध्यक्ष महोदय, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे की जर ते स्ट्रीट लाईट बंद करतायत तर ऑल्टरनेट लाईट्स हे त्यांना लावायची आहे. अध्यक्ष महोदय, एकही चालू नाहीये आणि 15 दिवसाआधी आमचा मुलुंडकर पूनमिया दाम्पत्य हे बाईक वरती चालला होता GMLR वरती आणि एक डंपरनी त्यांना उडवलं. 34 वर्षाची गृहिणी माझी बहीण ती जाग्यावरतीच मृत पावली. छोटासा बच्चू तिचा. अध्यक्ष महोदय, या कॉन्ट्रॅक्टरचा चुकामुळे एक परिवारचं भविष्य उद्ध्वस्त झालं. अध्यक्ष महोदय, पोलिसांनी कारवाई केली, त्या डंपरचा ड्रायव्हरला अटक केली, पण कुठे नाही तर कुठे महानगरपालिकाचे या प्रकल्पाचे इंजिनियर पण दोषी आहेत. कारण ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर सर्व अटीतटीचा उल्लंघन करतो, निकृष्ट दर्जाचा काम करतो, तर या यांची जबाबदारी आहे कारवाई करायची. आणि म्हणून माझी मागणी आहे की आज एक छोट्याशा मुलाने त्याची आई गमावली आहे, एका इसमाने त्याची पत्नी गमावली आहे आणि पूर्ण मुलुंड या घटनेमुळे खूप नाराज आहे. आणि माझी मागणी आहे की या GMLR वरती जे निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि जे काय अटीतटीचे उल्लंघन आहे तर महानगरपालिकेचे या इंजिनियर्स वरती ही कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, संदेश गेला पाहिजे, जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, 0 टॉलरन्स, प्राथमिकता नागरिकांची असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यांची सोय सुविधाची प्राथमिकता असली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर हे प्राथमिकता असू शकत नाही. अध्यक्ष महोदय, 1985 साली मुलुंडला प्रियदर्शनी क्रीडा संकुल उभारण्यात आला. सुंदर ऑलिम्पिक साइज जलतरण तलाव, इंडोर बॅडमिंटन कोर्ट. पण अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने गेल्या 40 वर्षापासून तिकडे काही मेंटेनन्स होत नाही. वॉटर फिल्ट्रेशन प्लांट साधारणपणे याची आयु 20 वर्षाची असते. अध्यक्ष महोदय, आज 40 वर्ष झाले महानगरपालिका
हे वॉटर फिल्ट्रेशन प्लांट बदली करत नाही. साधारणपणे वर्षात 90 ते 100 दिवस आमचा हा जलतरण तलाव बंद असतो. मेंटेनन्स बरोबर नसल्यामुळे कधी डोळ्यात तर कधी त्वचाचा रोग होतो. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून माझी मागणी आहे, मुलुंडचा जलतरण तलावाचा वॉटर फिल्ट्रेशन प्लांट त्वरित बदली करण्यात यावा आणि नवीन घेण्यात यावं. त्याचप्रमाणे बॅडमिंटन कोर्टचे फ्लोरिंग 40 वर्षापासून बदली नाही झाले अध्यक्ष महोदय. त्याच्यावरतीही लक्ष देणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा प्रश्न आहे. आमचा पूर्व उपनगरेला खूप मोठ्या प्रमाणात कोकणी बांधव राहतात आणि मुलुंडमध्ये एक खूप मोठा रेल्वेचा भूखंड आहे. त्या भूखंडवर मुलुंड टर्मिनस उभारण्यात यावं यासाठी रेल मंत्री अश्विनीजी वैष्णव बरोबर मी पाठपुरावा करतोय. पण अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत आपले मुख्यमंत्री देवाभाऊंना माझी प्रार्थना आहे की जर त्यांनी संयुक्त बैठक बोलवली तर निश्चितच येणाऱ्या 5 वर्षात मुलुंड टर्मिनसचा स्वप्न जो आम्ही बघतोय तो साकार होणार. आपण मला माझे विचार मांडू दिले अध्यक्ष महोदय, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि माझे सर्व मुद्द्यांवरती राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊ हे सकारात्मक असणार आणि निश्चितच नियोजन करणार असा विश्वास बाळगतो. धन्यवाद.